मित्रांनो, मुलाखत तर भरपूर घेत असतो, पण एक वेगळा विषय म्हणजे वेगळा क्षेत्रातील एक व्यक्ती बैलगाड्यात येतोय आणि गुलाल पात्र होते, त्यामुळे मला मुलाखत घ्यावी वाटली. पहिल्यांदा काय करता ही सांगा, ही इंटरेस्टिंग पद्धतीनं तुम्ही काय काय गोष्टी करता ती सांगा. मी सगळ्यात पहिला मी कबड्डीचा प्रशिक्षक आहे. माझा जिजाऊ फाउंडेशन म्हणून महिला कबड्डी संघ आहे. 2015 माझा रेसिडेन्सली मुलींची कबड्डीची अकॅडमी आहे. आणि तुम्हाला म्हणजे सांगायचं म्हणजे मी कधीच आत्तापर्यंत कुठं सांगितलं नाही, मी गेले 8-9 वर्ष मी कबड्डीचा संघ चालवते. निवासी मुले आहेत, कुठल्या मुलगीकडे 1 रुपया फी पण न घेता चालवते. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. सांगायचा उद्देश म्हणजे का, या वास्तराच्या जडणघडणात त्या अकॅडमीचा आणि त्या मुलींचा खूप मोठा वाटा आहे, म्हणूनच मी सांगितलं. त्यानंतर मी तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजवरती फिजिकल डायरेक्टर म्हणून मी सध्या काम करतोय वारणेमध्ये. सामाजिक काम करताय आणि महिला सबलीकरण आता खूप चालू आहे, वुमन एम्पॉवरमेंट, त्याचं काम करताय, त्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. बैलगाड्यात तर ठीक आहे, पण बैलगाड्याचा तुम्ही सांगितलं की वाटा आहे अकॅडमीचा, पण बैलगाड्याचा कसा विषय, कसं इकडं आला, काय झालं, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर ते माझे चांगले अकॅडमीच्या माध्यमातून त्यांची माझी चांगली ओळख होती. आणि पेठ नाक्याच्या मैदानाला सर आलते रेट्रेज आणि ते मैदानाला. त्यानंतरनं आम्ही त्यांना भेटायला गेलेलो, तिथं गेलो. आमच्या अकॅडमीत नंतरनं तिने माहिती विचारली, मुली पण आमच्या तिथे भेटल्या. मग ती बैलगाडी तेव्हा ते आमच्या इकडं आरतपरतचं मैदान, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे फाटीचं मैदान, आमच्या बाजूल्यातनं पळणारा हा एकच बैल. म्हणजे माझ्या आत्ता हातकणंगले तालुक्यात म्हणला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आमच्यात. मग तिकडं गेलो, आमच्यात ते सकाळी गेलो संध्याकाळी परत, म्हणजे दुपारी एकाच संध्याकाळी सकाळी तासाभरात मैदान संपवलं. अरे परत एक बैलगाडीचा वेगळा प्रकार आहे आणि आपण बरेचशा हरण्यासारख्या जो बैल आहे सगळ्यांचा लाडका, त्याचीही मुलाखत घेतलेली आहे. तर आरत परतला हे वासरू आपण त्या शर्यत प्रकारात न्यावं असं का वाटलं नाही, इकडंच का वाटलं तुम्हाला पळावं? काय झालं, माझी अकॅडमी सध्या आता बाऊचीमध्ये आहे. बाऊचीत डोंगरात मी अकॅडमी बांधलेली. कुठं बाऊची आलं? बाऊची वाळवा तालुका आष्ट्याजवळ, तिथं पोखर्णी म्हणून गाव आहे. त्या पोखर्णीच्या क्रांतीनगरमध्ये माझे अकॅडमी आहे. आणि हे वासरू तिथंच असतं डोंगरात, एखादा प्रॅक्टिससारखं अगदी, म्हणजे त्याचं डोंगरात मुलींबरोबर ते व्यायामला जातं वर. मुली अगदी तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवू शकते, मुलींनी एवढं छोटा असताना ह्याच्यासोबत घेऊन पडलेत पण, याला घेऊन पळालेत पण, म्हणजे त्याचं हे केलेलं आहे. आणखीन सांगायचं म्हणजे की आजचं हे मैदान म्हणजे तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाची स्टोरी मी सांगायची इच्छुक आहे. हे वासरू आमचं अगदी तुम्हाला सांगतो, ह्या घाटावरती आम्ही पळायला येतोय. 9 मैदान गटालाच मार खाते. त्यातले 5 मैदान असे झाले, एकदा जोतं तुटलं, एकदा कुत्रा अडवा आलं, एकदा गाडी प्रॉब्लेम. 5 मैदान म्हणजे वासरू तर चांगलं पळतंय पण काहीच हेच होत नाही. आणि परवा अचानकच शाहीद भाई नातेपुते, हॉटेल नातेपुते यांचा मला फोन आला रात्री की सर असा एक चांगला बैल आहे महाशर्यतचा आप्पांचा आणि तुम्ही पैरा करा, गाडी 100% राहील. मी म्हटलं डोळं दाखवून करतो, म्हटलं पैरा काय करूया. मग त्यांनी मला आप्पांचा नंबर दिला आणि आप्पांनी हा पैरा करण्यात मला एवढी चांगली, म्हणजे आप्पांचं आज आमच्या यशाच्या मागं शाहीद भाई आणि सचिन नगराध्यक्ष सचिन वावरे आप्पांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे एवढं बरोबर. साई त्यांच्या साई. आता तुम्ही वेगळी शर्यत प्रकार इकडे बघताय, काय दिसतंय तुम्हाला? अरे परत एक वेगळा शर्यत प्रकार आहे आणि तिथे एक वेगळी पॉप्युलरिटी आहे, काय फरक जाणवतोय दोन्ही शर्यतीत? मुळात की नाही, म्हणजे तुम्हाला सांगा, म्हणजे हे जी शर्यत आहे ही, आता माझा गेम कबड्डी आहे. म्हणजे कबड्डीत कसं आम्हाला टाईम म्हणजे माहीत आहे बाबा, एक मॅच झाली की एक मॅच काय इंटरेस्ट, म्हणजे एक मॅच आपण गट म्हणजे एक पहिली मॅच जिंकली, नंतर सेमी जिंकलो, हे आनंद वेगळा आहे. आरत परतचा आनंद असेलच, पण शेवटी मला कसं अगदी बघा छान वाटतं, वासरू 2 वेळा 3 वेळा पोहते. आणि त्याला मुळात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काय की हे चांगलं वाटलं मला. म्हणजे आमच्या आरत परतीला पण आमच्या गावात आमच्यातली पण बैलं पळतात, आमच्या गल्लीतली पळतात पण तिकडे कधी आम्ही जवत नाही. आणि हे कसं झालं, इकडं आल्यावरती इथली मुलं, माझा एक मावस भाऊ आहे सागर म्हणून, त्याच्याकडे हा बैल आत्ता त्याच्याकडे सांभाळला, कारण हा ऐकत नाही, आता मुलींना पण मारायला येतोय. त्यामुळं आता त्यानंच याला ह्याचा सांभाळ त्यानंच केलाय. कुठं आणलाय हा? आमच्या इथेच बाऊची म्हणून गाव आहे, तिथे 10,000 रुपयाला वासरू विकत घेतलेलं.
गुलाल पहिलाच ना पहिलाच. मित्रांनो, मला कळलं ज्यावेळेस पहिला गुलाल आहे, पहिला गुलाल खूप स्पेशल असतो. आणि ह्यांचं का कौतुक की एका वेगळ्या शर्यत प्रकारातून येतात, काही माहिती नसतं इथलं आणि कशी माणसं भेटतात, काय माणसं भेटतात, तर हे करत करत आज पहिला गुलाल पडला. पहिला पटला. अगदी तुम्हाला सांगतो, डोळ्यातनं पाणी आलं. पहिला गट निघाला, मुळात गट निघत नव्हता घाटावरती आल्यावर. गट निघला त्यावेळी अक्षरशः म्हणजे डोळ्यातनं पाणी. सेमी निघल्यावरती दुर्दैव सांगतो, घरातनं फोन आला मुलींचा, त्या सगळ्या रडत होत्या की आपलं वासरू नंबरमध्ये आलं. किती मुलं आहेत? माझ्याकडे आत्ता 18 मुली आहेत. सगळ्या रडत होत्या सगळ्या अगदी. आणि मला कंटिन्यू गटापासून सेमी पासून तर कुठं आहे, आमच्याकडे मुलींना मोबाईल अलाउड नाही, म्हणजे मोबाईल नाही. मग एक मुलगी आली, तिच्याकडे मोबाईल दिला. आज तुम्ही चाललाय तर आमच्या मुली येतात मैदानाला, कधी तर असं असलो तर आणतो मुलींना. पण आज कसं झालं, मुलं पण येणार होते. आज पहिरा पण चांगला आहे आणि अपेक्षा ठेवून चालतो घरात येताना. आज काय पण होऊ दे, म्हणजे तुम्हाला सांगतो, संयम पण एक मर्यादा, म्हणजे एक माझं ते क्षेत्र होतं आणि त्यातनं वेळ काढून इकडे यायचं, सगळं हे करायचं. आणि त्यातनं तुम्हाला सांगतो, आज संयम म्हणजे आज मानसिकता केली. आज जर वासरू नाही राहिलं तर लवकर मैदानाला यायचं, म्हणजे एक मानसिकता करून. आज जर त्यानं गट काढू दे, पण त्यानं एवढं केलं की पांगच पेटलं. समाधान दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. हो. काय बैलगाडा क्षेत्र काय शिकवतंय, म्हणजे एक खेळाडू आहे तुम्ही, घडवताय खेळाडू. आज तुम्हाला सांगू का, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खेळाडू घडवताय म्हणून सांगतो. आज अभिमान का वाटतोय की ह्याला 3 महिन्यात होता, त्यानंतर आम्ही आज आणला आणि आज त्यानं गुलाल दिला. म्हणजे आम्ही तयार केला आणि तो म्हणजे अगदी जशी मी पहिली कबड्डीची मॅच जिंकलेलो फायनल, तो आनंद होता, तो आज आनंद माझ्या आयुष्यात माझ्यासोबत आहे. सांगा तुमचं पूर्ण नाव आणि वास्त्राचंही सांगा पूर्ण. माझं नाव प्रितीश जयवंत पाटील, गाव भादोले. आणि ह्या वासराचं नाव मास्तर ही आमच्या अकॅडमीच्या मुलींनी ठेवलेलं नाव आहे, मास्तर म्हणून. त्याचं अगदी आम्हाला माहिती, म्हणजे त्याचं नाव मास्तर म्हणून त्याचा हेच झाला. हा मला घाबरतोय खूप. आणि ह्या तुम्हाला मी 1-2 नावं घ्यायची मला आवर्जून म्हणजे वाटतात. ह्याच्या जडणघडणीत सागर पाटोळे, अनिकेत मालेकर, सुशांत पवार हे डॉक्टर आहेत, हे माझे मित्र आहेत. ह्याला लंपी चालता यांनी अगदी तुम्हाला सांगतो 2-3 दिवस ह्याच्याजवळ हल्ले नव्हते. 2च गाठी होत्या, तरी पण सकाळ दुपार संध्याकाळ त्याचे. आणि मी तर त्यावेळी वारणेला जॉबला होतो आणि तिथं कोण नव्हतं, माझ्या अकॅडमीतच हा कोण होता. मग ह्यांनीच येऊन स्वतः त्याला रोज ते अंडी पाजायची, सगळं हे करायचं. म्हणजे अगदी खूप मोठ्याचा वाटा या मुलांचा माझ्या आयुष्यात आहे. सगळ्या कुठं असतो नक्की सांगा, कोल्हापूरमध्ये कुठं आहे? आता हा कोल्हापूर, माझं गाव कोल्हापूरमध्ये भादोले, हातकलिंगला म्हणजे सांगली जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे, तिथं असतो. आणि आत्ता हा जरासं खूपच म्हणजे हे करायल्यामुळं आता हा आमचा सागर पोकर्णी, क्रांतीनगर पोकर्णी, हे बाऊची आष्ट्याजवळच आहे. खूप तसं लांबून ट्रॅव्हलिंग करताय. 120 किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालं. चालेल. बघा मित्रांनो, पहिला गुलाल. आणि अनेक तुम्हाला खरं सांगायचं आहे, आमच्या भागात सगळ्यांनी म्हणजे सँडी दादाच्या यूट्यूबवर यायचं आहे. म्हणजे एक आमचा पहिल्यापासून यूट्यूबला यायचं आहे. म्हणजे आमचा इस्लामपूरचा महाराष्ट्र केसरी देवाबैल तो पळत होता. मग ते भरत भाऊ म्हणून एक आमचे यायचं, म्हणजे त्यांचं मला खूप मार्गदर्शन लागतं. त्यांनी तेव्हापासून चालले, आम्ही वासरू घेतले, हे वासरू तुम्हाला यूट्यूबला आणून देणार, सँडी दादाच्या यूट्यूबला तुम्हाला हे वासरू आणून देणार. म्हणजे ते तेव्हापासून याला छोटा असल्यापासून म्हणतात. आणि आज खरंच सांगतो, ते स्वप्न आमचं म्हणजे वाटप बोलत होते, पण ते होतं हे पण आज मला पटलं. मित्रांनो, पहिला गुलाल आणि व्यक्तिमत्व बघितलं, एक वेगळा शर्यत प्रकार आणि त्यातून एक इंटरेस्टिंग स्टोरी, जडणघडणीत अनेक महिलांचा, मुलींचा हात, त्यातून पहिला गुलाल खूप मोठी गोष्ट असते. बघा, ढाली आलेला आहे आणि एक पहिला गुलाल झाल्यानंतर एक मुलाखत तो बनते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला भेटलेलं आहे ही ढाल सोन्या 50-50 केसरी. बघू शकता. सागर सगळ्यात महत्वाचा यानं खूप मदत, म्हणजे अगदी आज हा घडतोय ते हा. आणि अनिकेत मालेकर तो पण नाही. अगदी तुम्हाला सांगतो, आम्ही आज टेम्पो घेतला, हे चालवून पोरं मैदान करत होती, म्हणजे इथंपर्यंत सगळं. तुम्हाला शुभेच्छा. यश भेटले, यश मिळत राहो अशा प्रार्थना करू.